नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. आजच्या या व्हिडिओद्वारे मी दत्तभक्तांना गंधर्वपूरची माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जसा वेळ उपलब्ध होईल आणि जशी माझ्याकडं माहिती जमा होईल त्याप्रमाणे गंधर्वपूर म्हणजेच गाणगापूर येथील जी काही विविध स्थानं आहेत त्याची माहिती, ज्यांनी गुरुचरित्र वाचले त्यांना गाणगापूरमधील काही स्थानं माहिती आहेत. महाराष्ट्रात दत्तभक्तांची संख्या भरपूर आहे. असंख्य भाविक आजपर्यंत गाणगापूरला म्हणजेच गंधर्वपूरला जाऊन आले, परंतु त्यांचं जाणं मी यापूर्वी सांगितलं आहे. जायचं, बाय बाय करायचं आणि परत यायचं. गाणगापूरला जर दत्तभक्त राहू लागले तर त्यांना एवढा आनंद मिळेल की त्यांना बाकी परत काही करायची गरज भासणार नाही. दत्त महाराजांच्या म्हणजेच नृसिंह सरस्वती महाराजांच्या कृपेने मला गाणगापूरच्या मंदिरात TV बसवण्याचं भाग्य लाभलं. ही परमेश्वराचीच कृपा. अनेक वेळा महाप्रसादाला जाण्याची संधी मिळाली, अनेक वेळा महाप्रसाद मिळाला. दत्त जयंतीसारख्या पवित्र दिवशी महाप्रसादाचं भाग्य लाभलं, पूजेचं भाग्य लाभलं. दर्शन तर अधूनमधून होतच असतं. तेव्हा मी विचार केला की दत्त महाराज एवढे कृपाळू आहेत, तर आपण गाणगापूर संदर्भात जर नागरिकांना क्षमस्व दत्तभक्तांना जर थोडी माहिती उपलब्ध करून दिली तर त्यांना तिथं राहावं असं वाटेल. लोक जातात, लगेच निघतात, थांबत नाहीत. परंतु देव असलेलं गाव हे गाणगापूर आहे. देव असलेलं गाव, कारण गुरुचरित्र ग्रंथात सांगितलं आहे, गाणगा ग्रामी असे ख्याती, जो जाती तया स्थाना, तात्काळ पूर्ण होती मनोकामना, काही न करा हो अनुमाना, प्रत्यक्ष देवत हेते असे. देव असलेलं गाव गाणगापूर. ते कसं आहे, काय आहे, हे निर्गुण पादुकांचं महात्म्य सांगताना मी विषद करेलच. माझे गुरुवर्य सदानंद महाराज थोडीफार माहिती सांगत होते, परंतु अलीकडे त्यांच्या कामात ते व्यस्त आहेत. त्यांचा प्रवास पण इकडे तिकडे सुरू आहे. ते जेव्हा सांगायचं तेव्हा ते सांगतीलच. माझ्या सांगण्यात आणि त्यांच्या सांगण्यामध्ये फार मोठा फरक आहे. त्यांची 40 वर्षाची गाणगापूरची सेवा आहे. त्यांचा अभ्यास पण चांगला आहे, अनुभव पण चांगला आहे, सांगण्याची ढंग पण फार वेगळी आहे. परंतु मला अनेक लोक म्हटले की आता आम्हाला पिठापूर बऱ्यापैकी माहिती झाले, कारण पिठापूरचे जवळजवळ 500पेक्षा जास्त व्हिडिओ झाले. अक्कलकोटचं तर आता बऱ्याच लोकांना माहिती होऊ लागलं आहे. आणि गाणगापूरचं लोक जातात, परंतु ज्या प्रमाणात गंधर्वपूरचा महिमा कळायला पाहिजे तो कळायला नाही. अनेक जण गुरुचरित्राचं पारायण पण ते करतात, परंतु ते फक्त बोटं फिरवण्याचा कार्यक्रम होतो. गाणगापूरमधील काहीही माहिती त्यांना होत नाही. म्हणून एक प्रयत्न, अक्कलकोटच्या आसपासच्या तीर्थक्षेत्राची माहिती, अक्कलकोट गावातील माहिती, पिठापूर गावातली माहिती, आजूबाजूची माहिती आणि गंधर्वपूर म्हणजेच गाणगापूर स्थानिक माहिती, आजूबाजूची माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मी दत्त महाराजांना प्रार्थना केली की आता थोडा वेळ उपलब्ध करून द्या. आवड आहे पण सवड पण व्हायला पाहिजे, कारण कामाचा व्यापच एवढा आहे की टाळता येत नाही. खरं हे सांगणं योग्य नाही, परंतु सत्य आहेच, ते सांगायलाच पाहिजे. परंतु अलीकडं भाविक माझा YouTube चॅनल अक्कलकोट स्वामी दर्शन सोलापूर हा पाहतात आणि मलाच बऱ्याच शंका विचारतात. तेवढं काही मी ज्ञानी नाही, परंतु जे आहे ते पुराव्यानिशी सांगण्याचा माझा उपक्रम चालूच राहणार आहे. तर गाणगापूर बाबतीत बोलण्याचं झालं तर अतिशय पवित्र स्थान आहे. आणि मी सदानंद महाराजांना सांगितलं की तुम्ही जेव्हा उपलब्ध असेल तेव्हा एकदा या. दिवसातून आपण 7-8 जर व्हिडिओ केले तर तुम्हाला ज्या पद्धतीने सांगता येईल ते तुम्ही सांगताल आणि लोकांना जास्त आनंद मिळेल. परंतु वेळ वाया जाऊ नये म्हणून मी आता लवकरच सुरुवात करत आहे. त्यापैकी हे पहिलं माझं निवेदन आहे. गाणगापूर देव असलेलं गाव. लोक जातात, रांगेत उभं राहतात, त्या कोनाड्यातून ब्रह्मा विष्णू महेश आणि पादुकाचं दर्शन घेतात. अतिशय तिथं गडबड गोंधळ असतोच. डोळे बंद करतात, कुठं आलो काय आलो कळत नाही. नंतर माधुकरी मागतात, संगमावर जातात, पाय खळखळ करतात, वर येतात, भस्माच्या टेकडीवर जातात, थोडंफार तिथले भस्म घेतात, अक्कलकोटला जातात किंवा अन्य ठिकाणी जातात.
खरं तर प्रत्येक दत्तभक्ताने वेळ काढून गाणगापूरला किमान 3 ते 6 दिवस राहावं असं माझं आवर्जून सांगणं आहे. कारण मी आत्तापर्यंत 300पेक्षा जास्त वेळा गाणगापूरला गेलो. तिथले अनुभव, तिथला आनंद फार वेगळाच आहे. का देव असलेलं गाव आहे आणि दत्त महाराज भक्तावर फार कृपा करतात. गाणगापूरला का जायचं तर गाणगापूरला संगम आहे, भीमा अमरजा संगम. तिथं स्नान करायचं. वरच्या बाजूला आल्यानंतर तिथं गुरुचरित्र थोडंफार वाचायचं. लोक बोटं फिरवण्याचा कार्यक्रम करतात, फार घाई गडबड करतात, लोकांचा व्यत्यय पण येतो. परंतु प्रामाणिकपणे तिथं बसून 1 पान 2 पान 1 अध्याय 2 अध्याय वाचून त्याच्यावर चिंतन करायला पाहिजे. त्याच्यानंतर अष्टतीर्थ आहे. अष्टतीर्थाचा महिमा गुरुचरित्र ग्रंथात सांगितला आहे. अष्टतीर्थ 1 दिवस करायला पाहिजे. सकाळी साधारण 7 ते 9 वाजेपर्यंत अष्टतीर्थ होतात. त्याच्यानंतर कल्लेश्वर स्थान आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं निर्गुण पादुका आहेत. त्या पहाटेच्या वेळेस गेलं 4च्या आसपास तर गर्दी नसताना जर गेलं, पौर्णिमा गुरुवार सणवार सोडून गेलं तर त्या पादुकाचं डोळे भरून दर्शन होतं. ते एक दर्शन करण्याचा आनंद घ्यायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी दत्त महाराजांचा जो वास आहे तो वास अनुभवायला पाहिजे. तिथं वाचन नामस्मरण हे तर करायलाच पाहिजे, पण तिथं आपल्या हातून चांगलं सत्कर्म करण्याची प्रार्थना पण करायला पाहिजे. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूरला जवळजवळ 12 वर्ष होते. हे भावी भक्तांनी माझं लक्षात घ्या का मी हे जाणीवपूर्वक का सांगतोय. हा एकदा तुम्ही प्रयत्न करून बघा. हा एक प्रयोग करा की तुम्हाला आनंद होईल. ते संगमावर बसत असत. तिथं अनुष्ठान भूमी आहे आणि दररोज गावामध्ये म्हणजे साधारण 4.5 किलोमीटर अंतर आहे. गावामध्ये भिक्षा मागायला यायचे आणि भिक्षा घ्यायचे, थोडं थांबायचे आणि पुन्हा संगमावरून बसायचे. सध्याचा जो रस्ता आहे डांबरी रस्ता, तो रस्ता हा तयार केलेला आहे. परंतु महाराज ज्या रस्त्याने चालत येत होते रोज, त्यांच्या पदस्पर्शाने जवळजवळ 12 वर्ष जी भूमी पवित्र झाली, त्या रस्त्यावरून तुम्ही एकदा चालण्याचा प्रयत्न करा. 4 ते 4.5 किलोमीटर अंतर आहे. तिथं चिदानंद धर्मशाळा आहे आणि चिदानंद धर्मशाळेच्या समोर सतीचा कट्टा आहे. त्या कट्ट्यापासून जर तुम्ही चालायला प्रारंभ केला तर तो सरळ रस्ता शेतातून पायवाट आहे आणि पुढं गेल्यानंतर आपण त्या संगमावर पोचतो. कारण जेव्हा नृसिंह सरस्वती स्वामी महाराज भिक्षेसाठी गावात यायचे तर वाटेमध्ये विश्रांती कट्टा आहे. तिथंसुद्धा थांबता येतं आपल्याला थोडा वेळ आणि आपण एक साधारण माझ्या मेजमेंटला 1 तासाच्या आतच तुम्ही संगमावर पोचता. हा अलौकिक आनंद आहे. कारण ज्या पवित्र भूमीला नृसिंह सरस्वतींचे पाय 12 वर्ष लागले, त्या जर आपण पायवाटेने चाललो तर किती मोठा आनंद आहे. असा आनंद मिळणं खरोखरच दुर्लभ योग आहे. हा लोकांना माहीत नाही. लोक पटकन रिक्षात बसतात, झटकन जातात, पाय खळखळ करतात, समोर पुन्हा येतात, दर्शन घेतात, निघून जातात. हा एक प्रयोग गाणगापूरला येणाऱ्यांनी करावा. कारण नवीन काहीतरी करायला पाहिजे. लोक पौर्णिमेला येतात, गर्दी गोंधळ, अमावस्येला येतात, गर्दी गोंधळ, गुरुवारी येतात, गर्दी गोंधळ, काहीही करत नाहीत. जे भक्त करतात ते मी वारंवार सांगितलं आहे. परंतु वेगळं काहीतरी करायला शिका की जेणेकरून दत्त महाराजांची तुमच्याकडून सेवा घडेल. ज्या ज्या गोष्टी मला आवडतील, ज्या आवडल्यात त्या मी सांगण्याचा प्रयत्न करणार. शेवटी मी सांगू शकतो, अंमलबजावणी करणं, निर्णय घेणे सगळं तुमच्या हातात आहे. पण गाणगापूर अत्यंत पवित्र स्थान आहे. आता तर सगळे रस्ते चांगले झालेत. ज्यांना गाणगापूरला यायचं आहे ते सोलापूर मार्गेसुद्धा गाणगापूरला जाऊ शकतात. काही गाड्या गाणगापूर रोडला थांबतात. तिथून 22 किलोमीटर अंतरावर गाणगापूर गाव आहे. आता हॉटेल वगैरे पण चांगले आहे, धर्मशाळा पण आहेत. त्याच्यानंतर काही लोकांना गुलबर्गाला उतरून 45 आणि साधारण 50 किलोमीटर अंतरावर गाणगापूर आहे. तिन्ही मार्गाने गाणगापूरला येता येईल. थोडे पैसे इकडे तिकडे होतील, पण राहून शांत असलेलं गाव गाणगापूर आहे. देव असलेलं गाव गाणगापूर आहे. तिथं संगमावर किंवा जे अष्टतीर्थ आहेत त्या घाटावर बसून काहीतरी दत्त महाराजांची उपासना करा. का दत्त महाराज तिथं आहेत. गुरुचरित्र ग्रंथात अनेक वेळा महाराजांनी केलं की आम्ही जातो शैल्य पर्वती, गुप्त हो मल्लिकार्जुनासी, परंतु आमचा गाणगापूरमध्ये वास राहील आणि गाणगापूरमध्ये वास आहे. अनेक अध्यायात सांगितलं आहे. माझा तसा गुरुचरित्रावर अजून अभ्यास झालेला नाही.
तसं माझं अखंड ग्रंथही कधी वाचन झालेलं नाही, परंतु आता 1-2 पानं वाचून त्यातून जर काही चांगलं सांगता आलं तर तो मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण गंधर्वपूरला या, दत्त महाराजांच्या सेवेस 3 दिवस 6 दिवस राहा. भिक्षा मिळते, अडचण नाही. चांगले आता हल्ली हॉटेल आहेत, तिथेही आपल्याला महाराष्ट्रीयन जेवण चांगलं मिळतं. काही धर्मशाळा आहेत, राहा. नाही तर आपण आयुष्यभर संसार करतो, कारण नसताना हॉस्पिटलमध्ये महिना 2-2 महिने राहून तिथं आपण पैसे देतो, तिथं काहीही मिळत नाही. परंतु गाणगापूरसारख्या ठिकाणी तुम्हाला दत्तप्रभूंचे आशीर्वाद मिळतील आणि तुमचं उर्वरित आयुष्य सुखशांती समाधानाने भरभरून जाईल. प्रयत्न तर करून पहा. मी चांगला सांगण्याचा प्रयत्न करतो, पाहू काय होतं आहे. सर्व दत्तभक्तांना नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.